साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कैंप रोड, मालेगाव। गेल्या 6 महिन्यांपासून मालेगाव शहर तसंच तालुक्यात धुडगूस घालणाऱ्या चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अखेर यश आलंय। मालेगाव शहरासह तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून एक टोळी सक्रिय झाल्याची चर्चा होती। रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना अडवून त्यांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवीत त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात येत असल्याच्या घटना वाढल्या होत्या। यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती। दरम्यान याबाबत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून या प्रकरणी 10 जणांच्या टोळीला ताब्यात घेतलंय। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मालेगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केलेल्या कारवाईत 4 ठिकाणी जबरी चोरी, 2 घरफोडी याशिवाय 4 शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीपंप चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली। त्यांच्या ताब्यातून धारदार शस्त्रांसह गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दुचाकी तसंच मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईत पोलिसांनी 10 जणांच्या मुसक्या आवळल्या। गेल्या काही महिन्यात रावळगाव येथील पेट्रोल पंपावर लूटमार, रस्त्यानं जाणाऱ्या वाटसरूंना कोयत्याचा धाक दाखवून लूटमार, बचत गटाची वसुली करणाऱ्या तरुणांना लुटणं, घरफोडी करणं, सोनसाखळी चोरणं आदी विविध आरोपात पोलिसांना या टोळीचा शोध घेण्याचं आवाहन उभं राहिलं होतं। अखेर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी एक करीत संपूर्ण 10 जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या। महेंद्र मधुकर सोनवणे वय 22 वर्ष राहणार काष्टी, तालुका मालेगाव, दिनेश नंदू पवार वय 20 वर्ष राहणार मालेगाव कॅम्प, विशाल सुभाष पवार वय 20 वर्ष राहणार 5 डिव्हिजन मालेगाव, तुषारप्पा मोहिते वय 20 वर्ष राहणार 5 डिव्हिजन मालेगाव, अक्षय मधुकर खरे वय 23 राहणार पंचशील नगर, अरुण दत्तू सोनवणे वय 24 राहणार कुकाने, दीपक धर्मराज गुजरे वय 21 राहणार जाजूवाडी, अनिकेत कन्हैया गवळी वय 22 राहणार मालेगाव कॅम्प, जितू आखाडे पवार वय 19 राहणार कुकाने, राहुल संजय खैरनार वय 23 राहणार काष्टी या 10 चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी याबाबत तपास चक्रे फिरवीत पथकाला केलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे यांच्यासह पथकानं संशयितांना ताब्यात घेतलाय। पोलीस हवालदार गिरीश निकुंब, सुभाष चोपडा, शरद मोगल, नंदकुमार कोळी, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक नवले, गजानन कासार यांचा समावेश होता। या टोळीला काही गुन्हेगारांविरोधात शहर तसंच परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यांच्या ताब्यातून धारदार शस्त्रे, गावठी पिस्तूल, तलवार, कोयता याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेली 3 दुचाकी, 6 मोबाईल जप्त करण्यात आली। मालेगाव शहर आणि परिसरातील चोरी, रॉबरी इतर प्रकारचे गुन्हे वाढलेले लक्षात आले होते। त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास चालू होता। सदर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक सरांनी वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनच्या सोबतच स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्याकडील प्रभारी अधिकारी राजू सुर्वे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफला सदर गुन्ह्यांच्याबद्दल उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्याच्या पार्श्वभूमीवर सदर घटनेचे सर्व फिर्यादी, घटनेतील साक्षीदार आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती, आरोपितांचे वर्णन, आरोपितांची बोलीभाषा, आरोपितांची गुन्हे करण्याची सवय या सगळ्या गोष्टींचा विचार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये गती घेतल्यानंतर आज रोजी मालेगाव शहरातून आणि परिसरातून 10 आरोपितांना वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून 4 रॉबरी, 1 घरफोडी, 4 मोटार पंप चोरीचे गुन्हे आणि अजून तपास चालू आहे। अजूनही काही गुन्हे त्यांच्याकडून आपल्याला निष्पन्न होणार आहेत। या प्रकारचे गुन्हे त्यांच्याकडून त्यांनी कबूल केलेले आहेत। त्याच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेल्या 10 आरोपितांकडून आपण या 3 मोटरसायकल, 6 मोबाईल फोन, 1 फायर आर्म म्हणजे पिस्टल, 1 कोयता,
इत्यादी एक तलवार इत्यादी मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. त्या जप्त मुद्देमालाची रक्कम अंदाजे 2.25 लाखाच्या पेक्षा जास्त आहे. सदर प्रकरणामध्ये निष्पन्न केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या आरोपितांच्याकडून त्यांनी केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जी काही कार्यपद्धती निष्पन्न होत आहे त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की अजूनही काही यांच्याकडून गुन्हे केलेले असण्याची शक्यता आहे. तरी आम्ही या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या परिसरातील आपल्या भागामध्ये राहत असताना संशयित वाटणाऱ्या इसमांची माहिती पोलिसांना तात्काळ द्यावी. आपल्या घर आणि परिसरामध्ये CCTV आपण लावून घेणे सुद्धा आवश्यक आहे आणि पोलिसांच्या कडे त्याची माहिती सुद्धा आपण देणे आवश्यक आहे. आम्हाला विश्वास आहे की आगामी काळामध्ये अशा पद्धतीने अजून गुन्हे आम्ही उघडकीस आणू आणि जास्तीत जास्त मुद्देमाल परत हस्तगत करून संबंधित फिर्यादींना तो परत करू. सर, चड्डी बनियान गँगने पुढे पोलिसांना चॅलेंज केलेले अद्यापर्यंत त्यातले कोणी आरोपी निष्पन्न झाले. बरोबर आहे. जसं मी सांगितलं की आजच्या ह्या गुन्हे उघडकीस आणण्याच्या पार्श्वभूमीवर हे गुन्हे काही नजीकच्या काळातले घडलेले नाही आहेत. हे काही कालावधी गेलेला आहे आणि जसं समांतर तपास चालू होता आणि आपल्याला याच्यामध्ये यश आलेलं आहे. आम्हाला खात्री आहे की चड्डी बनियान गँग सुद्धा आमच्या ताब्यामध्ये लवकरच येईल. आमचा तपास त्या दिशेने व्यवस्थित चालू आहे. न्यूज ब्युरो, कसमादे अपडेट, मालेगाव.